नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी 9 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 वर चर्चा करतोय आणि ट्रिग्नोमेट्री चॅप्टर जिची वाटते भीती आता सांगू मी किती. हीच ती ट्रिग्नोमेट्री. कुठे गेली ट्रिगोनोमेट्री? बघा मित्रांनो, कळली जर मला सूत्र ही सगळी तर काहीच अडचण नाही. भावा, सगळी सूत्र नीट समजून घे. ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुला काय टेन्शन नाही. आता मी तुला साध्या आणि सोप्या पद्धतीने ट्रिग्नोमेट्री शिकवणार आहे. तर जाऊयात आज प्रॅक्टिस सेट नंबर 8.2 कडे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 8.1 वर चर्चा केली. तुम्ही जर 8.1 ची व्हिडिओ बघितली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी 8.1 ची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून 8.1 ची व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. आता जाऊयात 8.2 कडे. 8.2 समजून घेण्याच्या अगोदर हा जो टेबल आहे तो तुम्हाला माहिती आहे. हा टेबल तुम्ही नीट लक्षात घ्या. हा टेबल तुम्हाला पाठ पाहिजे. याच्यानंतर आता आपण बघा प्रॅक्टिस सेट नंबर 8.2 मधला पहिला एक्झाम्पल बघू. बाबा, लई मोठा एक्झाम्पल, विषय गंभीर आहे पण सर खंबीर आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. इथं काय दिले? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. आता पहिल्या याच्यामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू दिली 35/37 आणि मग बावड्या तुला साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची. बघा आता कशी काढायची एक सांगतो. तू जास्त काय टेन्शन घेऊ नको. सगळ्यात पहिली गोष्ट एक राईट अँगल ट्रायंगल काढून घे. बघा, राईट अँगल ट्रायंगल बघा आहे किती छान. सगळ्यात मोठी बाजू हायपोटेनियस महान. असा राईट अँगल ट्रायंगल काढा तुम्ही नीट. नीट काढल्यावर तुमचं काम होईल फिट. भावड्या, मी काढला राईट अँगल ट्रायंगल. नीट आलाय का बाबा? ठीक आहे, आलाय बाबा. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इथं समजा आपला आहे थिटा. ओके, आता मला काय दिलंय? कॉस थिटा बरोबर 35/37. मग बावड्या तू टेन्शन घेऊच नको. फक्त इथं लिही कॉस थिटाचा पहिला फॉर्म्युला लिही. तुला कोणाची व्हॅल्यू दिली? कॉस थिटाची. मग मी कॉस थिटाचा फॉर्म्युला पहिला लिहितो. जर तुला इथं बघा साइन थिटाची व्हॅल्यू विचारली, मग तू साइन थिटाचा पहिला फॉर्म्युला लिहिला असता. चला, कॉस थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. भावड्या तुला माहिती आहे, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिले? सर 35/37 आहे. मग लिहू इथं. इथं लिहून टाक 35/37 लिहिलं. ऍडजसंट साइड कोण आहे? कॉस थिटाच्या बाबतीत विचार केला तर ऍडजसंट साइड म्हणजे शेजारची साइड आहे आपल्याकडे बीसी. मग इथं लिहायचं बीसी डिवायडेड बाय हायपोटेनियस कोण आहे? हायपोटेनियस आहे एसी. लिहिलं एसी. याचा अर्थ बीसी इज इक्वल टू 35 आहे. इथं लिहून टाका 35. एसी इज इक्वल टू 37 आहे. इथं लिहिलं 37. हा मुद्दा लक्षात घ्या. आता भावड्या, तुझ्याकडे एसी 37 आहे, तुझ्याकडे बीसी 35 आहे, तर तू ही अपोजिट साइड म्हणजे एबी काढू शकतो. मग अपोजिट साइड काढण्यासाठी तुला काय करावं लागेल? हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरसचा आपला एकदम फेमस थेरम आहे मित्रांनो. तो वापरून इथं एबी काढू शकतो. मग इथं लिहायचं, वाटलंच तर तू लिहा. इथं असं लिहायचं एसी इज इक्वल टू 37K कन्सिडर करा आणि त्याच्यानंतर बीसी इज इक्वल टू 35K कन्सिडर करा. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू बाबा? एसी काढूयात. मग लिहायचं इन ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम. आता इथं लिहायचं बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम लिहायचं आणि पायथागोरस थेरम नुसार काय फॉर्म्युला? एसी स्क्वेअर हायपोटेनियसचा स्क्वेअर. पायथागोरस थेरम नुसार हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. बावडा इथं हायपोटेनियस कोण आहे? एसी आहे. मग त्या एसीचा स्क्वेअर कर इज इक्वल टू एक साइड आहे एबी, एबीचा स्क्वेअर, आणि दुसरी आहे बीसी, बीसीचा स्क्वेअर. मग इथं लिहायचं एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर. एसीचा स्क्वेअर, एसीची व्हॅल्यू किती? 37K. इथं वाटलंच तर के करा बरं का. इथं 37K, 35K, 37K लिहून टाका. 37K. ओके, त्याचा करा स्क्वेअर. एबी किती आहे? एबी मला माहिती नाही. आणि बीसी किती आहे बाबा? 35K चा स्क्वेअर. 35K होल स्क्वेअर. आता 37चा स्क्वेअर किती? मला नाही माहिती. मग कर मल्टिप्लिकेशन. 37 इंटू 37. 7 7 जा 49 चे 9. वरती आले 4. 7 3 जा 21. 21 आणि 4 झाले 25. मग इथं लिहून टाकायचे बाबा 25. एक 0 द्यावाला. 3 7 जा 21. वरती आले 2. 3 3 जा 9 आणि 2 झाले 11. मग इथं 9 6 3 1 1369. किती आलं बाबा? 1369.
के स्क्वेअर बरोबर. 13चा स्क्वेअर 1369 आणि के चा स्क्वेअर के स्क्वेअर. बाकी आपला ए बीचा स्क्वेअर आपल्या जागेवर बाबा, त्याला धक्का नका देऊ. 35चा स्क्वेअर 35चा स्क्वेअर करायची मी तुम्हाला ट्रिक सांगतो बाबा. ज्या नंबरच्या शेवटी येतो 5 त्याचा स्क्वेअर करायची ट्रिक आहे एकदम सोपी. पहिलं काय करायचं, 5चा स्क्वेअर करायचा 25 आणि 3 नंतर कोण येतो बाबा, 4 येतो. 3 4 जा 12 म्हणजे 1225 120 1225 आणि के चा स्क्वेअर के स्क्वेअर. ही झाली मला कोणाचा 35चा स्क्वेअर. आता मला ए बीची व्हॅल्यू काढायची. ए बीला म्हणायचं तू इथंच थांब. 1369 के स्क्वेअरला म्हणायचं तू जाऊ नको लांब. आणि 1225 के स्क्वेअरला म्हणायचं तुझं इथं काय काम, त्याला म्हणायचं बावड्या तू जरा इकडे ये. तो प्लस इकडाला मायनस झाला, मायनस 1225 के स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर. मग बावड्या ए बीचा स्क्वेअर किती आला, 1369 मधून तुम्हाला कोणाला मायनस करायचे, 1369 मधून 1225 ला मायनस कर. 9 मधून 5 गेले 4, 6 मधून 2 गेले 4, 3 मधून 2 गेला 1, 144. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 144 के चा स्क्वेअर. ओके, के चा स्क्वेअर. मग आता याचा स्क्वेअर रूट किती, ए बी इज इक्वल टू 144 चा स्क्वेअर रूट आलं 12 आणि के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं के म्हणजे 12k. आपल्याकडे या ठिकाणी ए बी इज इक्वल टू 12k आलं. इथं लिहून टाका बाबा 12k. आता आपलं काम झालं. आता मला दोन फॉर्म्युले, पहिला साइन थिटा. आता मी शॉर्टकट मध्ये लिहितो. साइन थिटाचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. शॉर्टकट मध्ये लिहितो, जागा कमी आहे. साइन थिटा काढायचं मला, फॉर्म्युला काय बाबा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. या थिटाच्या अपोजिट कोण आहे बाबा, ए बी. मग इथं लिहायचं ए बी, अपोजिट साइड आहे ए बी. आपण हायपोटेन्यूस कोण आहे, एसी. ओके, आता मला सांगा ए बी काय बाबा, ए बी आपल्याकडे आहे 12k आणि डिवायडेड बाय एसी काय बाबा 37k बरोबर. आता के के उडाला, चिमणी उडाली, कावळा उडाला, के के पण उडाला, म्हणजे किती आलं बाबा, 12/37. साइन थिटा इज इक्वल टू आपल्याकडे आलं, साइन थिटा इज इक्वल टू माझ्याकडे आलेला आहे 12/37. त्याचप्रमाणे टॅन थिटा काढायचा बरं का. आता टॅन थिटाचा फॉर्म्युला बघा, टॅन थिटा तसंच आपल्याला या ठिकाणी इथं टॅन थिटा काढूयात. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता भावड्या मला सांग, अपोजिट साइड काय, ए बी. ऍडजसंट साइड काय बाबा, बीसी. मग इथे लिहायचं ए बी अपॉन बीसी. ए बी आपल्याकडे किती दिलंय, ए बी 12k, बीसी 35k. इथं लिहायचं 12k अपॉन 35k. के के गेला, किती आला, 12/35. एकदम सोपा विषय. मग या ठिकाणी तुम्ही साइन थिटाच्या जागेवर लिहा 12/37 आणि इथं लिहायचं बाबा 12/35. झालं. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एकदम सोपा आहे. अशाच प्रकारे बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करायच्या. ठीक आहे, तर आता आपण एक काम करू. आता पुढचा एक क्वेश्चन बघू. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. बघा याच्यामध्ये आपण आणखी एक क्वेश्चन बघूयात. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे, ट्रायंगल जो आहे ना तो मी इथं काढतो. इथं असा हा ट्रायंगल काढतो, म्हणजे जरा आपल्याला समजायला जरा सोपा पडेल, बाकीच्या जागा मिळतील. याला म्हणायचं बाबा तू एबीसी आहे. ओके, इथं आपल्याकडे आला थिटा आणि हा आला आपला एसी हायपोटेनियस. ए बी जी आहे ती थिटाच्या अपोजिट साइड आणि बीसी जी आहे ती ऍडजसंट साइड. आता काय दिले बाबा मला, साइन थिटा. आपल्याला दिलेलं आहे साइन थिटा इज इक्वल टू काय बाबा, फॉर्म्युला आपल्याकडे तो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन थिटाचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, हायपोटेनियस. ओके, आता मला साइन थिटा किती दिले, 11/61. 11/61. आता अपोजिट साइड कोण आहे, हे बघा सर, अपोजिट साइड आहे बाबा ए बी. मग इथं ए बी किती बाबा, आपण ए बी लिहा, अपोजिट साइड ए बी. आणि हायपोटेनियस कोण आहे सर, हे बघा सगळ्यात मोठी लॉंगेस्ट साइड एसी आपल्याकडे हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस आपण म्हणू एसी. म्हणजे भावड्या आता एक काम करतो, ए बी ला म्हण 11k आणि एसी ला म्हण तू 61k बरोबर, 61k. बाकी काय जास्त टेन्शन घेऊ नको. ए बी ला काय म्हणायचं बाबा 11k आणि याला म्हणायचं 61k. झालं. आता बीसी काढा. बीसी कसं काढायचं, पायथागोरसचं थेरम आत्ताच बघितलं ना आपण, पायथागोरसचं थेरम वापरून बीसी काढायचं आहे. मग इथं लिहायचं इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी बाय पायथागोरस थेरम. काय फॉर्म्युला येणार बाबा, ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. किंवा
AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. आता मला सांगा AC किती? सर 61K आहे. मग AC जागेवर लिहून टाका 61K होल स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय दिलंय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB आपल्याकडे 11K आहे, मग इथे लिहायचं 11K चा स्क्वेअर प्लस BC आपल्याला काढायचा आहे. BC चा स्क्वेअर आपल्या जागेवर 61 चा स्क्वेअर किती? 61 इंटू 61 1 इंटू 1 1 1 6 जा 6 एक 0. आता 6 1 जा आपल्याकडे आले 6 6 6 जा 36. ओके हा 1 6 प्लस 6 झाले 12 एक आला वर 7 आणि 3 3721 3721 के होल स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर 121 के स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर आपल्या जाग्यावर. बावड्या मला BC ची व्हॅल्यू काढायची. मग इथं आपल्याला 3721 के स्क्वेअरला म्हणायचं तू इथंच थांब आणि 121 के स्क्वेअरला म्हणायचं भावा तू जरा इकडे प्लस आहे इथं झाला मायनस 121 के स्क्वेअर इज इक्वल टू BC चा स्क्वेअर. मग बावड्या BC स्क्वेअर इज इक्वल टू किती? 3721 मधून 121 ला मायनस कर. इथं झाला आपल्याकडं 0 इथं 0 इथं 6 आणि इथं 3 3600 आपल्याकडे आलं. BC स्क्वेअर इज इक्वल टू 3600 के स्क्वेअर. याचा अर्थ BC इज इक्वल टू किती? 3600 चा स्क्वेअर रूट आलं आपल्याकडे 60 के आलं. म्हणजे BC इज इक्वल टू माझ्याकडे आलेलं आहे 60 के. भावड्या आपल्याकडे BC किती आलं? 60 के. मग इथं लिहायचं 60 के. आता मला दोन गोष्टी काढायच्यात. माझ्याकडे साईनची व्हॅल्यू आहे, मला आता कॉस आणि टॅन काढायचं आहे. मग कॉसचा फॉर्म्युला लिहा. cos theta is equal to adjacent side. ओके adjacent side upon hypotenuse. भावा आता मला सांग थीटाच्या ऍडजेसंट साइड कोण आहे? BC आहे. मग इथं लिहून टाकायचं BC. आपण हायपोटेनियस कोण आहे? AC आहे. मग इथं हायपोटेनियसच्या जागेवर लिहा AC. BC किती दिले? 60K आहे. मग इथून लिहा इथं लिहून टाका 60K आणि AC किती आहे बाबा? 61K 61K K गेला 60/61 झाला बाबा माझ्याकडे cos थीटा इज इक्वल टू 60/61. आता टॅन थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे काय असणार आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके भावा आता अपोजिट साइड कोण आहे? AB आहे. ये बघा याच्या अपोजिट आहे AB. ऍडजसंट साइड कोण आहे? BC आहे. मग इथं लिहायचं AB अपॉन BC. भावड्या AB किती आहे सर? 11K आहे. इथं लिहून टाका 11K डिवायडेड बाय BC किती? 60K आहे. इथून लिहून टाकायचं 60K के गेला 11/60. अशा पद्धतीनं कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आलं 60/61 आणि 11/60. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. एकदम सोपा आहे. बाकी सगळे क्वेश्चन मित्रांनो असेच सॉल्व्ह करायचे. आता आपण काय करू? पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे लई सोपा आहे. हात भारी लात भारी हा जो पुढचा क्वेश्चन आहे सगळ्यात भारी. बघा या क्वेश्चन कडे जर आपण बघितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ लई सोपा. त्याच्यासाठी भावड्या हा टेबल तुला माहिती पाहिजे. बघा हा टेबल जरा पाठ करून ठेवा. बघा 5 इंटू साईन 30 5 इंटू साईन 30 साईन कुठं इथं 30 कुठं इथं साईन 30 ची व्हॅल्यू काय आली 1/2. मग इथं फक्त एकच काम करायचं साईन 30 ला काढायचं त्याला म्हणायचं भावा तू चल बाजूला आणि त्याच्या जागेवर 1/2 लिहायचं प्लस 3 इंटू टॅन 45. आता टॅन कुठे आहे बाबा? हा इथं टॅन आहे 45 इथं आहे म्हणजे टॅन 45 ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आली? 1 आली. मग टॅन 45 च्या जागेवर लिहायचं 1. आता कर कॅल्क्युलेशन 5 इंटू 1 5 डिवायडेड बाय 2 प्लस 3 इंटू 1 झाले 3. आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची? याची काढायची. आता इथं बघा 3 च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 1 5 प्लस 3 2 जा 6 3 इंटू 2 6 डिवायडेड बाय 2 1 जा 2 5 प्लस 6 झाले 11/2. संपला विषय. एकदम सोपा आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला व्हॅल्यू टाकायच्या तुमचं काम झालं. एकदम इझी क्वेश्चन आहे. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. पुढचा बघा प्रश्न इथे बघा 4/5 टॅन स्क्वेअर 60 प्लस 3 इंटू साइन स्क्वेअर 60. टेन्शन लेने का नाही. बघा 4/5 इंटू टॅन स्क्वेअर 60. भावा टॅन 60 ची व्हॅल्यू काय आहे तुझ्याकडे? √3 आहे. मग लिहून टाक ना बाबा. इथं स्क्वेअर आहे म्हणजे मला √3 चा स्क्वेअर लिहायचा आहे प्लस 3 इंटू टॅन स्क्वेअर 60 साइन स्क्वेअर 60 साइन स्क्वेअर 60 साइन इथं आहे 60 इथं आहे किती बाबा? √3/2 आहे. मग 3 इंटू इथं लिहायचं √3/2 चा पण करा स्क्वेअर. बघा इथं लिहायचं 4/5
टॅन स्क्वेअर 60चा ऐवजी √3 लिहिलं. √3चा स्क्वेअर किती आला बाबा? ओनली 3 आला. प्लस 3 इंटू √3चा स्क्वेअर 3 आणि 2चा स्क्वेअर आला 4. ओके. आता काय होईल बाबा? 4 3 जा 12 डिवायडेड बाय 5 आपल्या जागेवर. 3 3 जा 9 डिवायडेड बाय 4 आपल्या जागेवर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 12 12 4 जा 48 12 चौक 48 9 5 45 डिवायडेड बाय 5 चौक 20. काय झालं बाबा? 8 5 13 3 हातच्याला 1 4 4 1 8 आणि 1 9 93/20. मित्रांनो अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम इझी प्रश्न आहे मित्रांनो. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. 4/5 टॅन स्क्वेअर 60 टॅन 60ची व्हॅल्यू √3 म्हणून √3चा स्क्वेअर प्लस 3 इंटू काय बाबा? साइन स्क्वेअर 60 साइन स्क्वेअर 60ची सायन्सची व्हॅल्यू आहे √3/2 म्हणून साइन स्क्वेअर 60च्या ऐवजी आपण लिहिलं √3/2चा स्क्वेअर. मग आता 4/5 आपल्या जागेवर √3चा स्क्वेअर ओनली 3. हा 3 आपल्या जागेवर √3चा स्क्वेअर 3 आणि ह्या 2चा स्क्वेअर आला 4. आता 4 3 जा 12 5 आपल्या जागेवर 3 3 जा 9 4 आपल्या जागेवर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 4 जा 48 9 5 जा 45 डिवायडेड बाय 20 4 5 जा 20 48 प्लस 45 93 आणि आपण 20 आपल्या जागेवर. असा हा क्वेश्चन आहे. सगळे क्वेश्चन मित्रांनो असेच आहे. बघा 3 नंबरचा क्वेश्चन 2 इंटू साइन 30 भावा 2 इंटू साइन 30 साइन 30ची व्हॅल्यू काय बाबा? 1/2 लिहून टाकायची 1/2 प्लस कॉस 0ची व्हॅल्यू काय? 1 आहे प्लस 1. 3 इंटू साइन 90ची व्हॅल्यू काय? 1 आहे. मग साइन 90च्या जागेवर 1 लिहिला. एकदम सिंपल आहे. 2 2 कॅन्सल झाला 1 प्लस हा 1 आपल्या जागेवर 3 1 जा 3 1 प्लस 1 2 2 प्लस 3 झाला 5. किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो. लय सोपा. फक्त टेबल माहिती पाहिजे बस. बाकी तुला काय माहिती नकोय. पुढचा क्वेश्चन बघा. हा एक क्वेश्चन को देखा तो ऐसा लगा जसा डोक्याला ताप. बघा टॅन 60 भावड्या मला सांग टॅन 60 इथं आहे टॅन 60ची व्हॅल्यू काय? √3. मग इथं लिहून टाकायचं √3 डिवायडेड बाय इथं वरती चला इथं साईडला घेऊ चला √3 अपॉन साइन 60 प्लस कॉस 60. साइन 60ची व्हॅल्यू √3/2 आणि कॉस 60ची व्हॅल्यू 1/2. बरोबर. इथं लिहायचं √3/2 प्लस 1/2 झालं बाबा. √3 आपल्या जागेवर आणि इथं डिवायडेड बाय. इथं खाली डिनॉमिनेटर कॉमन आहे मित्रांनो. लक्षात घ्या खाली 2 कॉमन आहे. त्याला म्हणायचं भावा तू एकदाच आणि वरती √3 प्लस 1 राहील आणि खाली 2 प्लस 2 झाला 2 आपल्या जागेवर एकटाचे 2 त्या 2ला एकदा लिहिलं आणि वरती दोघांची ऍडिशन. आता हा 2 जाईल वर त्याला म्हणायचं भावड्या तू वर जा म्हणजे √3 इंटू 2 होईल. आणि हे कसं होईल ते पण तुम्हाला सांगतो बाबा म्हणजे डोक्याला ताप नको. बघा √3 म्हणजे काय असतं? √3/1 आणि भागिलेचं गुणिले करतो आपण. डिवायडेड बायचं मल्टिप्लाय करताना खालचा 2 वर जातो वरचा √3 प्लस 1 खाली येणार. आणि आता काय होईल बाबा इथं आन्सर तुमचं 2 इंटू √3 आणि डिवायडेड बाय 1 इंटू √3 प्लस 1. तुमच्याकडे √3 प्लस 1च राहणार. त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आपल्याला सोडवता येऊ शकतो. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. एकदम सिंपल आहे हा. पुढचा बघा. हा बघा कॉस स्क्वेअर 45 प्लस साइन स्क्वेअर 30. भावा कॉस स्क्वेअर 45 कॉस 45ची व्हॅल्यू किती? कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2. मग इथं लिहायचं 1/√2चा स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 30 साइन 30ची व्हॅल्यू किती बाबा? 1/2. मग इथं लिहायचं 1/2चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1√2चा स्क्वेअर ओनली 2 आणि इकडे पलीकडे 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर आला 4. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4 इंटू 1 4 2 1 जा 2 डिवायडेड बाय 4 इंटू 2 4 2 जा 8 झाले 4 2 जा 8 झाले. झालं 4 प्लस 2 किती? 6 आणि 8 आपल्या जागेवर. 6 आणि 8 येतात 2च्या टेबलमध्ये. 2 3 जा 6 2 4 जा 8 3/4 असं येईल. मित्रा फक्त कॅल्क्युलेशन तुला नीट करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्वाचा आहे. बाकी काय नाही. पुढे बघा पुढचा क्वेश्चन. बघा कॉस 60 इंटू साइन 30. कॉस 60ची व्हॅल्यू काय आहे? कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 आहे. मग इथं लिहायचं 1/2 इंटू कॉस 30 कॉस 30ची कॉस इथे कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 आहे. मग इथं लिहायचं इंटू √3/2 प्लस साइन 60ची व्हॅल्यू किती? √3/2 आहे. मग इथं लिहायचं √3/2 इंटू साइन 30ची व्हॅल्यू काय? 1/2 आहे. मग इथं लिहिली 1/2. आता काय होईल बघा. आता कॅल्क्युलेशन बघा कसं होतं.
√3 इंटू 1 √3 आणि 2 2 चा झालं 4 प्लस √3 इंटू 1 √3 आणि 2 2 चा झालं 4. आता 4 कॉमन आहे, डिनॉमिनेटर कॉमन आहे, मग त्याला म्हणायचं भावा तुला डबल प्रसाद देत नाही, तुला एकदाच लिहितो आणि एकदाच लिहितो तुला 4 ला एकदाच लिहा आणि वर √3 प्लस √3 √3 प्लस √3 दोन वेळा आहे, मग त्याला एकदाच लिहायचं 2√3. या ठिकाणी होईल 2√3 डिवायडेड बाय हा 4 एकदा. ओके, आता 2 1 जा 2 2 2 जा 4 वरती आले √3 खाली आले 2 संपला विषय √3/2. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात मित्रांनो. पुढचे क्वेश्चन जरा वेगळे आहेत. साइन थिटा दिलाय त्याच्यावरून कॉस थिटा काढा. बघा मगाशी जो आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याप्रमाणे सुद्धा हा करू शकतो, किंवा हा जर प्रश्न आला तर दुसरा एक सिंपल फॉर्म्युला आहे. साइन आणि कॉसचाच विषय आला, साइन दिलाय फक्त कॉस काढा, त्यांचा विषयच नाही. साइन दिलाय कॉस काढा किंवा कॉस दिलाय साइन काढा, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात घ्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मित्रांनो हे फॉर्म्युला तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा इयत्ता 10वीला बोर्डाच्या परीक्षामध्ये आहे. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला पण 10वीला पण येतो. आता मला काय करायचं, साइन थिटा दिलंय 4/5, मग साइनच्या ऐवजी लिहायचं 4/5 चा स्क्वेअर. ओके, प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपल्या जागेवर इज इक्वल टू 1. आपल्या जागेवर आपल्याला येतं इथं कॅल्क्युलेशन करून कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची. आता 4 चा स्क्वेअर झाला 16, 5 चा स्क्वेअर झाला 25 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता एक काम करू, कॉस स्क्वेअर थिटाला म्हणायचं भावा तू इथंच थांब, 1 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 16/25 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. हा प्लस आहे, पलीकडे गेला 16/25 मायनस झाला. आता लक्षात घ्या इथं 1च्या खाली काहीच नसतं म्हणजे 1 आहे, कारण जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 25 इंटू 1 25 झालं, मायनस 16 इंटू 1 आपलं 16 इंटू 1 16 झालं आणि डिवायडेड बाय 25 1 जा 25 झालं. म्हणजे माझ्याकडं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 मधून 16 गेले 9 आले, 9 आणि अपॉन 25 आपल्या जागेवर. मग कॉस थिटा इज इक्वल टू काय करू, दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट काढले तर स्क्वेअरचा आला फक्त कॉस, 9चा आलं 3 आणि 25चा आलं 5. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतो. एकदम सिंपल डिंपल, हात भारी लात भारी, हा प्रश्न सगळ्यात भारी. ओके, चला पुढे बघा. पुढचा क्वेश्चन पण सेम आहे. आता कॉस दिलाय साइनची व्हॅल्यू काढा, तोच फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइनची व्हॅल्यू मला काढायची, साइनला म्हणायचं भावा तू गप बस. कॉसची व्हॅल्यू 15/17 आहे, मग इथं लिहून टाकायचा 15/17 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता काय येईल, साइन स्क्वेअर थिटा प्लस 15 चा स्क्वेअर किती 225 225 डिवायडेड बाय 17 चा स्क्वेअर किती 289 289 इज इक्वल टू 1. आपल्याला साइनची व्हॅल्यू काढायचे, मग या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटाला म्हणू भावा तू इथंच थांब, 1 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 225/289 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, त्याला म्हणायचं भावा तू जा पलीकडं. प्लस येतो झाला मायनस 225/289 डिवाइड झाला मायनस झाला. आता बघा 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, कारण जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 289 इंटू 1 झाले 289, 225 इंटू 1 झाले 225 डिवायडेड बाय 289. आता बघा मित्रांनो काय करायचंय, 9 मधून 5 गेले 4, 8 मधून 2 गेले 6, 2 मधून 2 गेले 0 डिवायडेड बाय 289. आता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 64/289. आता एक काम करू, दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट काढू. साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट आलं साइन थिटा, 64 आलं 8 आणि 289 आलं 17, 8/17. अशा पद्धतीने आपल्याकडं हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर या पद्धतीने आपण हा प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेटवरती चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.